हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीन चिट। 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणाचा खटला सीबीआयकडून बंद। कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप। सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्या सोबत आलेत, भाजपने थोडी तरी मैत्री जपावी। अर्जुन खोतकर यांची भाजप नेत्यांवर नाराजी। हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर, यवतमाळची जागा कशी मागता? हक्काच्या जागा मागितल्याने शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होते। जागा वाटपावरून खोतकरांची भाजपवर टीका। अभिनेता गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंनी केलं स्वागत। गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता। गोविंदाने उमेदवारीची अट ठेवली नाही। गोविंदा शिवसेनेसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करतील। पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनेता गोविंदाचं कौतुक। 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर शिवसेनेत प्रवेश केला। शिंदेंमुळे मुंबईत विकास कामं। पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर गोविंदाची प्रतिक्रिया। गोविंदाचे पिक्चर चालत नाही, चालणारा नट घ्या। अभिनेता गोविंदाच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला। गोविंदा जयंत पाटलांपेक्षा चांगले कलाकार। गोविंदाचा अपमान म्हणजे चित्रपट सृष्टीचा अपमान। जयंत पाटलांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। केंद्रीय मंत्री नारायण राणे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। नवनीत राणा आणि रवी राणांनी घेतली फडणवीसांची भेट। खराब वेळ सुरू असताना आम्ही भाजप सोबत होतो, मैदान सोडलं नाही। नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। उमेदवारी म्हणजे विजय नाही। अमरावतीत भाजपनं नवनीत राणांना तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळही राणांविरोधात अपक्ष लढण्यावर ठाम। मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये 2 तासांपासून मवियाची बैठक सुरू। पवार, ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, थोरातांसह राऊत उपस्थित। बैठकीत मवियाच्या प्रचाराचं सूत्र ठरणार। संजय किती खोटं बोलणार? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत। वंचितला आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत मवियावर हल्लाबोल। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान घालवणार का? राऊतांचा सवाल। तर काँग्रेस खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढते, नाना पटोलेंचं उत्तर। घोषणेआधीच बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी अर्ज भरला। युतीत जागा शिंदेंच्या वाट्याला येईल की नाही या शंकेने अर्ज भरल्याची चर्चा। गायकवाडांनी अर्ज भरला असेल तर मुख्यमंत्री समज देतील, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या समजुतीनंतर गायकवाड अर्ज मागे घेण्याचाही विश्वास। वाशिम, यवतमाळमधला उमेदवारीचा तिढा सुटल्याचा दावा। आपल्याच नावावर शिक्कामोर्तब। शिंदे गटाच्या भावना गवळींची माहिती। वर्षा बंगल्यावरच्या बैठकीत शिक्कामोर्तब। मतदारसंघात तीव्र नाराजीमुळे हेमंत गोडसेंना नाशिकची जागा अजिबात मिळणार नाही। भाजपच्या दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। तर धाराशिवसाठी राणा जगजितसिंह अजित पवारांच्या भेटीला। अजित पवार, शिंदे, फडणवीसांच्या भेटीनंतर शिवतारेंचा विरोध मावळल्याची माहिती। शिवतारे महायुतीतच राहणार की मग अपक्ष अर्ज भरणार याकडे लक्ष। जागा वाटपावरून शिंदे फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाही। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणं हेच सर्वांचं ध्येय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाशकातील सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित। ठाकरे गटाने तिकीट कापल्यानंतर करंजकर नाराज। करंजकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष। रामटेकमधीलच काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं काँग्रेसला धक्का। उमेदवारी अर्जासंदर्भातील सुनावणी संपली। निवडणूक निर्णय अधिकारी 7:30 वाजता निर्णय देणार। किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर। अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा आशीर्वाद घेतले। निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांच्या एकमेकांना शुभेच्छा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला। 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांना ईडी कोठडी कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।